नमस्कार, मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे। हे पहा, आत्ताच ताजी ताजी हळद काढून आणली। या हळदीचं मी मस्तपैकी लोणचं करणार आहे। घरची हळद असली की असं पटकन काहीही बनवता येतं आणि नसली तरीही हरकत नाही, कारण आता हिवाळ्यात बाजारात ओली हळद मिळतेच। ती आणून तुम्ही असं चटपटीत, चवदार आणि आरोग्याला हितकारक असं लोणचं नक्कीच करू शकता। हळद, आलं हे उष्ण गुणाचे पदार्थ आहेत, त्यामुळे ते थंडीत खाणं तब्येतीला चांगलं असतं। तसंच ओली हळद औषधी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आणि जिभेला चव देणारी असते। रेसिपीसाठी नाही तर बागकामातील अनुभव शेअर करण्यासाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला करूया सुरुवात। आधी काय काय साहित्य लागणार आहे ते सगळं एकत्र करून घेऊया। ताज्या हळदीमधील अंदाजे पावशेर होईल इतकी हळद घेतली आहे आणि त्यासाठी आलं 10 बार आणि मिरची 10 बार असं प्रमाण घ्या। मिरच्या अशा पोपटी कलरच्या घ्या, त्या जास्त तिखट नसतात आणि हळद आणि आल्याच्या स्वादात मुरलेली ही कमी तिखटाची मिरची एकदम मस्त लागते। आता मसाले एकत्र करून घेऊया। बडीशेप 1 चमचा, याच्यामुळे लोणच्याला खूप छान चव येते, त्यामुळे बडीशेप जरूर घाला। मोहरीची डाळ 2 चमचे, मेथी दाणे 1 छोटा चमचा, मीठ 2 ते 2.5 चमचे, फोडणीसाठी मोहरी तेल 3-4 चमचे, हिंग 1 चमचा आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून 2 लिंबाचा रस। पहिल्यांदा हळद आणि आलं स्वच्छ धुवून घ्या। जरी हळद काढल्यावर लगेच धुवूनच ती आत आणली होती तरीही आणखी एकदा धुवून घेते आहे। तसंच आलंही स्वच्छ धुवून घ्या। त्यानंतर सुती कापडाने पूर्ण कोरडं करून घ्या। आता सुरीने हळदीची वरची साल काढून टाका। आणि गोल स्लाइसमध्ये किंवा अशा लांबट पातळ पोळी करून घ्याव्यात। हळद कापतानाचा हा जो सुगंध आहे ना, तो वाह! मग मिरच्यांची देठे काढून त्यांना छोट्या आकारात तिरके कट द्या। पुढची स्टेप आहे मसाले भाजून घेणे। तवा किंवा पॅन गरम करून बडीशेप आणि मेथी दाणे भाजून घ्या। थोडंसंच गरम करायचं आहे, जास्त भाजू नका, नाहीतर ते कडू लागतात। मसाले थंड झाल्यावर खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे। मिक्सरवर करून खूप बारीक करू नका, असं थोडं मोठं मोठंच राहिलं पाहिजे। नेक्स्ट मोहरी तेल गरम करून घ्या। चांगलं बऱ्यापैकी गरम करून घ्या। पण मसाला मात्र लगेच न टाकता तेल थोडं नॉर्मल झाल्यावर मग टाका। आधी मोहरीची डाळ, बडीशेप, मेथी पूड आणि त्यानंतर हिंग पूड 1 चमचा घाला। हे सगळं तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि बाजूला ठेवून द्या थंड होण्यासाठी। चला आता ही सगळी तयारी झाल्यावर लोणचं करायला सुरुवात करूया। एका मोठ्या भांड्यात हळद, आलं, मिरची आणि मग त्यावर मीठ घाला। छान मिक्स करून घ्या। त्यात लिंबाचा रस घाला, तेही व्यवस्थित मिक्स करून घ्या। आणि मग त्यावर थंड झालेलं मोहरीचं तेल घाला। झालं। सांगा बरं आताच
कसं दिसत आहे लोणचं? मस्त ना? काचेच्या पूर्ण कोरड्या बरणीत भरून ठेवा. 2-4 दिवसात लगेचच ते मुरतं आणि खाण्यासाठी तयार आहे घरच्या ताज्या ताज्या हळदीचं ताजं लोणचं. आणि हो, तुमच्या आनंदात जवळच्या शेजाऱ्यांनाही सहभागी करून घ्या हां. धन्यवाद.